समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आजपासून सेवेमध्ये येतोय। इगतपुरी आमणे मार्गाचं आज लोकार्पण होणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाच्या या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे। नागपूर मुंबई प्रवास त्यामुळे आता वेगवान होणार आहे। समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आजपासून लोकांच्या सेवेमध्ये दाखल होतोय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर अंतरावरच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण होईल। नागपूर ते मुंबई हा प्रवास आता सुसाट वेगवान होणार आहे। अवघ्या 8 तासामध्ये मुंबई नागपूरमधून गाठता येणं शक्य होणार आहे। आज या सोहळ्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित असणार आहेत। तर या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर जोडले जात आहेत। योगेशजी, खरं तर आज सगळ्यांचंच लक्ष असणार आहे समृद्धी महामार्गाच्या या शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटनाकडे। काय काय नेमके आज त्या ठिकाणी कार्यक्रम असणार आहेत आणि या टप्प्यामुळे नेमकं काय काय होणार आहे, कोणासाठी या सुविधा जास्त, हा रस्ता अधिक उपयुक्त ठरणार आहे? खरं समृद्धी महामार्गाचं उद्घाटन आज होतंय। पूर्ण म्हणजे खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प आज पूर्णत्वास येतोय असं म्हणायला हरकत नाही। कारण नागपूर टू मुंबई हा पूर्ण समृद्धी महामार्ग होता, याचा शेवटचा टप्पा आज आतापर्यंत बाकी होता आणि हा सगळ्यात कठीण असलेला टप्पा आज पूर्ण होतोय आणि आज याचं लोकार्पण केलं जात आहे। या टप्प्यामुळे नाशिक मुंबईच्या प्रवेशद्वारात म्हणजे मुंबईच्या आपण प्रवेशद्वारामध्ये तातडीनं आपल्याला या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे। नागपूर ते मुंबई हे अंतर अक्षरशः 7 ते 8 तासांवर या ठिकाणी पोहोचणार आहे आणि याचा फायदा मिळणार आहे तो सर्वाधिक नाशिककरांना, कारण की नाशिक ते मुंबई अंतर सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे। आपण जर गेल्या काळातले प्रश्न बघितला तर नाशिक ते मुंबई या वाहतुकीचा प्रश्न सातत्यानं मांडला जात होता। आपण जर बघितलं तर हाच तो नाशिक मुंबई महामार्ग आहे, अडथळ्यांचा महामार्ग, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक हे सातत्यानं जाम होत असतं आणि याच बाजूला नेहमी कामं काही ना काही नवनवीन उपक्रम या ठिकाणी सुरू असतात। कधी बोगद्याचं काम सुरू असतं, कधी फ्लायओव्हरचं काम सुरू असतं आणि या कामांमुळे ही ट्रॅफिक अधिकच जाम होत असते। बऱ्याच वेळेस पावसाळ्यामध्ये मोठ्या समस्या येतात। कधीही नाशिक ते मुंबई हा प्रवास प्रेडिक्टेबल असा राहिलेला नाही। कधी 3 तास लागतात तर कधी 6 तास लागतात, 7 तास लागतात। अशी परिस्थिती असल्यामुळे नाशिककरांसाठी ही मोठी डोकेदुखी होती। अनेक वेळेस उच्च न्यायालयामध्ये याबद्दलच्या केसेस करण्यात आल्या। उच्च न्यायालयाने NHAIला अनेक वेळेस या ठिकाणी ताकीद दिलेली आहे। मात्र एकूण परिस्थिती आपण बघितली सध्या या समृद्धी महामार्गामुळे आपल्याला फायदा होणार आहे तो नाशिककरांना आणि पूर्ण महाराष्ट्राला। जो भाग मुंबईशी जोडला जात नव्हता तो वेगानं जोडला जाणार आहे। ठीक, योगेश, धन्यवाद दिलेली आहे या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। आणि आज उद्घाटनाचा कार्यक्रम आहे, जरूर आपल्याकडून वेळोवेळी या संदर्भातली माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।